अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मंडळी, खूप दिवसापासून सेवा करून थकला आहात. स्वामीचे 11 गुरुवार केले, स्वामीचे 21 गुरुवार केले, स्वामी चरित्र सारामृत पण 108 पारायण केले, पण तुमची इच्छा काही पूर्ण झालेली नाही. तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले, पण इच्छा पूर्ण झाली नाही. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामीचे 3 गुरुवारचे व्रत सेवा सांगणार आहे. खूप साधी, सोपी आणि सगळेच करू शकतात. म्हणजे जे ऑफिसला जातात, त्या महिला असतात, ज्या नोकरी करताना स्वामीचे 21 गुरुवार किंवा 11 गुरुवार शक्य होत नाहीत, कारण सेवेला 1.5 ते 2 तास लागतात. पण या 3 गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे. ती कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे आणि अतिशय फलदायी सेवा आहे. खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. जेव्हा तुम्ही 3 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता, जेव्हा 3 गुरुवार पूर्ण होण्याच्या आधी तुमची जी काही इच्छा असेल तरी नक्कीच महाराज पूर्ण करतात. फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. स्वामीची 3 गुरुवारचे व्रत कसे करावे. आता तुम्ही 11 आणि 21 गुरुवारचे व्रत ऐकले आहे, खूप महिलांनी केले पण आहे. तर आता मी 3 गुरुवारचे व्रत सेवा तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले हे व्रत जे उपवास आहेत ते आपल्याला 3 गुरुवार करायचे आहे. तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता. 3 गुरुवार करायचे आहे. पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे. शक्यता स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुमच्या घरामध्ये असणं म्हणजे स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे. संकल्प कसा करायचा, हातावर पाणी घ्यायचा, अक्षदा, फुल, त्याच्यावर हळदी कुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायची आहे आणि मग आपला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, त्यानंतर गोत्र सांगायचा आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे, स्वामी मी आजपासून 3 गुरुवार तुमची सेवा करणार आहे. आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती सांगायची आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे, स्वामी माझी ही 3 गुरुवारची व्रत सेवा माझ्याकडून चांगली पार पाडून घ्या. असे संकल्प करून आपल्या हातातलं पाणी, अक्षदा, फुल खालच्या डिश मध्ये टाकायचं आहे. डिश मधलं जे काही पाणी असेल ते तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता. अशा प्रकारे आपण संकल्प करू शकता. संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी करू शकता किंवा दुपारी किंवा संध्याकाळी. म्हणून मी आधीच सांगितलं होतं, ज्या कोणी महिला किंवा पुरुष पण नोकरी करत असेल ते पण ही सेवा करू शकता, कारण खूप कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे. त्याआधी आपल्याला 3 गुरुवारी उपवास करायचा आहे. आता आपण बघा, जेव्हा 11 आणि 21 गुरुवारची सेवा करतो तेव्हा आपण खिचडी सुद्धा खाऊ शकतो, म्हणजे आपण मीठ आणि तिखट खाऊ शकतो. पण 3 गुरुवारचे व्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाही. म्हणजे तुम्ही फक्त फळाहार ग्रहण करू शकता. तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला खायचं नाही. तुम्ही फळं खाऊ शकता. यानंतर आता उपवास तर दिवसभर करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामीची आरती करून मग उपवास सोडायचा आहे. उपवास दिवसभर 3ही गुरुवारी करायचा. पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा, दिवसभर उपवास करायचा, रात्री आरती करायची. आता आरती कोणती करायची तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती करा, त्यानंतर श्री गुरुदेव दत्तांची करा आणि तुमच्याकडे स्वामी समर्थाची आरती असेल तर ती आरती सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं. शुद्ध शाकाहारी जेवणाचं स्वामींना नैवेद्य दाखवायचं आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. सेम दुसऱ्या गुरुवारी पण तसंच करायचं, फक्त संकल्प हा पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. दुसऱ्या गुरुवारी उपवास धरायचा, फळाहार ग्रहण करायचं, संध्याकाळी आरती करायची, मग स्वामींना नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडायचा आहे. तिसऱ्या गुरुवारी पण सेम असंच करायचं. आता हे झालं उपवास करणं. आता सेवा कोणत्या करायच्या तर अगदी साधी सोपी सेवा आहे. स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक स्वामी भक्ताला माहित आहे. प्रत्येक स्वामी भक्ताकडे स्वामीचे सारामृत असेल आणि खूप जण त्यांचे नित्य सेवेमध्ये पठण पण करतात. तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायचं तर का अजिबात नाही. आपल्याला 3 गुरुवारची सेवा करायची आहे. 3 गुरुवारची सेवा करताना बघा, स्वामी चरित्र सारामृत मध्ये 21 अध्याय आहे. त्यातले 7 अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे. नंतर 7 म्हणजे पहिले 7 अध्याय 1 ते 7 हे पहिल्या गुरुवारी
गुरुवारी वाचायचे, त्यानंतर 8व्या अध्यायापासून 14 अध्यायापर्यंत दुसऱ्या गुरुवारी वाचायचे आणि 15 पासून 21 पर्यंत तिसऱ्या गुरुवारी वाचायचे. म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत ज्याला 1 ते 1.5 तास लागतो ते आपल्याला एकदम वाचायचं नाही. तुम्ही पहिले 7 अध्याय वाचा पहिल्या गुरुवारी, नंतर 7 अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि शेवटचे 15 पासून 21 पर्यंतचे 7 अध्याय हा तिसऱ्या गुरुवारी वाचायचे आहे. त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायची गरज नाही, तुम्हाला फक्त 3 माळी जप करायचा आहे. 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 7 अध्याय वाचायचे आणि फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. बघा किती साधी सोपी सेवा आहे, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे. 7 अध्याय वाचायला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट लागतात. 3 माळी जप करायला 4 ते 5 मिनिट लागतात आणि तारक मंत्र म्हणायला अगदी 2 मिनिट. 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे. त्यामुळे हे 3 गुरुवारचं व्रत सेवा हे कोणीही करू शकता. आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला घरीच करायच्या आहेत. म्हणजे बघा, तुम्ही पहिल्या गुरुवारी सुरुवात केली, आज पहिला गुरुवार झाला, पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि तुम्ही ही बाहेर सेवा करू शकता का? तर नाही. ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ही संकल्पयुक्त आहे, त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्याला घरातच करायची आहे. दुसऱ्याच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाही. त्यानंतर आता पुढे या सेवेला काही नियम आहेत का? तर नियम असे काही विशिष्ट नाही. सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येक सेवेला लागू पडतो तो म्हणजे मांसाहार. 3 गुरुवारचा व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचं नाहीये. त्यानंतर तुम्ही खाणं जर टाळलं तर अतिशय उत्तम. जर तुम्ही बाहेर कुठे मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे. फक्त 3 गुरुवार मांसाहार बंद करायचा आहे, एवढंच एकच नियम आहे. आणि सेवा किती सोप्या आहेत, 15 ते 20 मिनिटांमध्ये होणाऱ्या सेवा आहेत. आता याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापनाला पण खूप काही करायची गरज नाही. आपण आपल्या घरामध्ये जी भाकर भाजी करतो ती तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामीची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. मध्ये एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ करा. तुम्हाला जर शक्य असेल तर जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामीला नारळ खडी साखर ठेवा, किंवा तुम्ही पेढ्याचं बेसनाचे लाडू असं कोणता पण नैवेद्य तुम्ही केंद्रामध्ये स्वामींना देऊ शकता. जर जवळ केंद्र असेल तर नक्की तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना नैवेद्य दाखवा. अगदी एक जोडपे जीव घातलं पाहिजे, लहान मुले जीव घातले पाहिजेत असं काही नाही. तुमच्या या भक्तीमध्ये गोरगरिबांना दान केलं तरी अतिशय चांगलं. केंद्रामध्ये काही दिलं नाही तरी चालेल. तुमच्या त्या शक्तीनुसार तुम्ही हे उद्यापन करू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे. 3 गुरुवारची नक्कीच खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे. त्यांना पहिला किंवा दुसऱ्या गुरुवारचा अनुभव आलेला आहे. तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने सेवा करा आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. नक्की तुमची जी कोणती इच्छा असेल, जी काही तुमची अडचण असेल ती स्वामी महाराज लवकरात लवकर आणि मनापासून सेवा करा. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.